हॅलो. माझा आवाज येतोय सर्वांना? माझा आवाज येत असेल तर चॅट बॉक्स मध्ये तुमचा आन्सर ड्रॉप करा. व्हेरी गुड मॉर्निंग पूनम मॅम, निलेश सर. आपण 5 एक मिनिटात सेशनला सुरुवात करूया. ओके. ओके. हॅलो. येस, सो आपण सेशनला सुरुवात करूया. ओके. सो सर्वात पहिले, हा आपला ऑप्शन डेमो सेशन आहे. ओके. इक्विटी नाही, इक्विटी तुमची क्लिअर असेल. ओके. सो आपण डायरेक्टली ऑप्शन मध्ये काय असतं काय नाही ते बघूया. ओके. सो बघा, ऑप्शन ऑप्शन आणि इक्विटी ह्या दोघांमधला फरक पहिले जाणून घेऊया आपण. ओके. आपण जेव्हा पण ऑप्शन मध्ये ट्रेड करतो तेव्हा आपण लॉट साइड वर ट्रेड करतो. ओके. लॉट साईज वर. आवाज येतोय सर माझा? हॅलो. पवन सर, येतोय आता आवाज? येत असेल तर प्लीज चॅट बॉक्स मध्ये आन्सर ड्रॉप करा. ओके. सो बघा, ऑप्शन मध्ये आपण जेव्हा पण ट्रेड करतो तेव्हा आपण लॉट साईज वर ट्रेड करतो. ओके. आणि इक्विटी मध्ये आपण सिंगल शेअर वर ट्रेड करतो. जसं की तुम्हाला मी पहिले लॉट साईज एक्सप्लेन करतो. ओके. बघा, जसं की बँक निफ्टी. बँक निफ्टीची लॉट साईज असते 15ची. ओके. हे नोट करून घ्या तुम्ही, वाटलंच तर नोटबुक ठेवा जवळ. हे सर्व नोट करून घ्या जे मी सांगतोय. बघा, बँक निफ्टीची लॉट साईज असते 15ची. ओके. भालचंद्र सर, रेकॉर्डिंग भेटून जाईल तुम्हाला सेशनच्या नंतर. एंड ऑफ द सेशन तुम्हाला रेकॉर्डिंग पण प्रोव्हाइड केली जाईल. ओके. सागर सर, सेशन आत्ताच चालू झालंय. मी पहिलाच टॉपिक तुम्हाला सांगतोय. ओके. सो बघा, जसं की मी सांगितलं तुम्हाला, आपण इक्विटीमध्ये जेव्हा पण ट्रेड करतो तेव्हा आपण एक सिंगल शेअरवर ट्रेड करतो. बरोबर. बट आपण जेव्हा पण ऑप्शन मध्ये ट्रेड करतो तेव्हा आपण लॉट साईजवर ट्रेड करतो. सो लॉट साईज कशा असतात ते आपण समजून घेऊया. जसं की बघा, बँक निफ्टी. बँक निफ्टीची लॉट साईज असते ही 15ची. ओके. निफ्टी फिफ्टीची लॉट साईज असते ही 50ची. ओके. तसंच फिन निफ्टीची लॉट साईज असते ही 40ची. 40 शेअरची एक लॉट साईज. ओके. मिड कॅप निफ्टीची लॉट साईज असते ती 75ची. आणि सेन्सेक्सची लॉट साईज असते ही 10ची. ओके. क्लिअर आहे तुम्हाला लॉट साईज? क्लिअर असेल तर प्लीज चॅट बॉक्स मध्ये आन्सर ड्रॉप करा. लॉट साईज क्लिअर आहे तुम्हाला? नोट केलेत तुम्ही? कीर्ती मॅम, बघा, आपण ऑप्शन मध्ये लॉट साईज वर ट्रेड करतो. ओके. जसं की बँक निफ्टीची लॉट साईज असते 15ची. मी परत एकदा एक्सप्लेन करतोय. बँक निफ्टीची लॉट साईज असते 15ची. निफ्टीची लॉट साईज असते निफ्टी फिफ्टीची ही 50ची. ओके. फिन निफ्टीची लॉट साईज ही 40ची असते. आणि तसंच मिड कॅप निफ्टीची लॉट साईज ही 75ची असते. ओके. आणि सेन्सेक्सची असते ही 10ची लॉट साईज. आता क्लिअर आहे सर्वांना लॉट साईज? ओके, क्लिअर आहे ना? ठीक आहे. सो बघा, आता आता आपण त्यांच्या एक्सपायरीज बघूया. जसं की बघा, आपण इक्विटीमध्ये ट्रेड करतो तर तिथे एक्सपायरी नसतात. ओके. इक्विटीमध्ये जेव्हा पण आपण ट्रेड करतो तिथे एक्सपायरी नसतात. बट आपण जेव्हा ऑप्शन मध्ये ट्रेड करतो तिथे एक्सपायरी असते. ओके.
सो एक्सपायरी बघूया आपण. जसं की बँक निफ्टीची एक्सपायरी असते ही बुधवारची. ओके, बुधवारी, महिन्याच्या शेवटचा बुधवार. मंथली एक्सपायरी ही शेवटच्या बुधवारी असते आणि वीकली एक्सपायरी ही बुधवारी असते बँक निफ्टीची. ओके, तसंच निफ्टी 50ची एक्सपायरी असते ही गुरुवारी. ओके, निफ्टी 50ची एक्सपायरी असते ही गुरुवारी, महिन्याच्या शेवटचा गुरुवार, आणि वीकली ही गुरुवारी असते. ओके, तसंच फिन निफ्टीची एक्सपायरी ही मंगळवारी असते आणि मिड कॅप निफ्टीची एक्सपायरी ही शुक्रवारी, सॉरी, सोमवारी असते. मिड कॅप निफ्टीची एक्सपायरी ही सोमवारी असते आणि त्यानंतर सेन्सेक्सची एक्सपायरी ही शुक्रवारी असते. ओके, तुम्ही ऑप्शन मध्ये एक्सपायरी पर्यंत स्टॉक कॅरी करू शकता. एक्सपायरी नंतर तो तुम्हाला सेल करावाच लागतो. ओके, एक्सपायरी क्लिअर आहे तुमच्या? प्लीज आन्सर ड्रॉप करा इफ क्लिअर असेल तर, की परत एकदा एक्सप्लेन करू एक्सपायरीज. पुन्हा मॅम, बँक निफ्टीची एक्सपायरी ही बुधवारी असते. बँक निफ्टीची एक्सपायरी ही बुधवारी असते आणि निफ्टीची एक्सपायरी ही गुरुवारी असते, महिन्याचा शेवटचा गुरुवार. तसंच फिन निफ्टीची एक्सपायरी ही मंगळवारी असते. ओके, आणि मिड कॅप निफ्टीची एक्सपायरी ही सोमवारी असते आणि सेन्सेक्सची शुक्रवारी. क्लिअर आहे आता? ओके, व्हेरी गुड. हा, आणि स्टॉक ऑप्शनची एक्सपायरी ही प्रत्येक महिन्याचा शेवटचा गुरुवार. ओके, स्टॉक ऑप्शनची एक्सपायरी ही प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी असते. पवन ताडे सर, सर्वांची नाही सर, सर्वांची गुरुवारी नसते. गुरुवारी फक्त निफ्टीची एक्सपायरी असते. मी तुम्हाला वारानुसार सर्वांच्या एक्सपायरीज क्लिअर केल्यात. तुम्हाला समजलंय की परत एकदा क्लिअर करू? ओके, व्हेरी गुड. सागर सर, मिडकॅपची एक्सपायरी ही सोमवारी असते. पवन सर, स्टॉक ऑप्शनची असते एव्हरी मंथ, महिन्याचा शेवटचा गुरुवार, तेव्हा आपली स्टॉक ऑप्शनची एक्सपायरी असते. ओके, क्लिअर आहे आता? वेट एकच मिनिट. एक्सपायरीज क्लिअर आहे आता सर्वांना? ओके, येस. सो बघा, आपण जसं की मी तुम्हाला सांगितलं, आपण ऑप्शन मध्ये एक सिंगल शेअरवर ट्रेड करू नाही शकत. ओके, आपल्याला लॉट साईज बाय करावी लागते किंवा सेल करावी लागते. आपण लॉट साईज वर ट्रेड करू शकतो. ओके, सो बघा, आता आपण ऑप्शन चेन बघूया. ओके, ऑप्शन चेन बघूया. सो बघा, हा आपला क्यूब प्लस ऍपचा इंटरफेस आहे. इथे बघा, एक असा ग्रीन कलरचा बॉक्स दिसतोय तुम्हाला राईट साईडला, त्यावर क्लिक करायचं. सर्वात पहिले आपल्याला वॉच लिस्ट क्रिएट करायची. ओके, त्यावर क्लिक केलं की खाली बघा, इथे ऍड वॉच लिस्ट असं एक नाव येत आहे. ओके, ऍड वॉच लिस्ट, त्यावर क्लिक करायचं. क्लिक केलं की इथे वॉच लिस्टला नाव द्यायचं. सपोज मी इथे नाव देतो डेमो 2. ओके, मी नाव दिलं डेमो 2, क्रिएट केली. इथे बघा वॉच लिस्ट क्रिएट झालेली. आता आपल्याला निफ्टीचा किंवा बँक निफ्टीचा चार्ट बघायचा आहे, तर तो कसा बघायचा ते आपण बघूया. ओके, वॉच लिस्ट क्रिएट केली आपण. इथे बघा खाली ऍड स्क्रिप्ट नाव आहे. ऍड स्क्रिप्ट वर क्लिक करायचं. सपोज आता तुम्हाला निफ्टी 50चा चार्ट बघायचा आहे, इंडेक्सचा चार्ट, तर इथे सर्च करायचं तुम्ही
निफ्टी स्पेस इंडेक्स. ओके. निफ्टी स्पेस इंडेक्स सर्च केलं, इथे बघा निफ्टी 50 इंडेक्स आलेलं आहे. ओके. सो इथे प्लसचं सिम्बॉल आहे, त्यावर क्लिक करायचं. क्लिक केलं, इथून बॅक आलो, बघा निफ्टी निफ्टी 50चा इंडेक्स इथे ऍड झालेला आहे. आता आपण बँक निफ्टीचा पण इंडेक्स इथे ऍड करू. ओके. इथे सर्च करूया आपण, बँक निफ्टी स्पेस इंडेक्स. ओके. बॅक आलो, बघा बँक निफ्टीचा पण इथे इंडेक्स ऍड झालेला आहे. ओके. सो आपण आता ऑप्शन चेन बघूया. बघा मी निफ्टीवर क्लिक केलं, इथे बघा निफ्टीचा ओव्हरव्ह्यू ओपन झालेला आहे. तिचा ओपन, हाय, लो, क्लोज. ओके. आणि इथे बघा ऑप्शन चेन, ऑप्शन चेनचं ऑप्शन आहे. ओके. इथे त्यावर क्लिक करायचं, बघा आपण ऑप्शन चेन मध्ये आलेलो आहे. ओके. सो इथे बघा, तुम्ही सरांचं सेशन केलं असेल, सरांनी त्यामध्ये सांगितलेलं आहे बघा, इन द मनी, आउट द मनी आणि ऍट द मनी. ओके. या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर आहे का? इन द मनी, आउट द मनी, ऍट द मनी. नेहा मॅम. ओके. अजून कोणाकोणाचे क्लिअर आहे या कन्सेप्ट? वर्षा मॅम काय रिपीट करू? इन द मनी, आउट आउट ऑफ द मनी आणि ऍट द मनी, ह्या कन्सेप्ट क्लिअर करू का? ओके. सो बघा मी तुम्हाला समजून सांगतो. बघा ही आहे हा आहे तुमचा स्पॉट. ओके. हा आहे तुमचा स्पॉट. स्पॉट्स म्हणजे निफ्टी आता कितीला चालू आहे? 22,431 ही आहे तुमचा स्पॉट. ओके. आणि ही आहे तुमची कॉल साईड, आणि ही आहे तुमची पुट साईड. ओके. ही आहे तुमची कॉल साईड आणि ही आहे तुमची पुट साईड. ओके. क्लिअर आहे? ही आहे कॉल साईड, ही आहे पुट साईड आणि ही आहे तुमचा स्पॉट. स्पॉट म्हणजे निफ्टी आता कितीला चालू आहे? 22,433 ओके. वेटा एकच सेकंड. ओके. सो बघा स्पॉट प्राइसच्या खालची प्राइस ही असते आपली ऍट द मनी. ओके. ही असते आपली ऍट द मनी, म्हणजे जवळची प्राइस. ओके. ही असते आपली ऍट द मनी. आणि ह्या प्राइसच्या खालच्या जे इथे ज्या प्राइस आहे, बघा इथे ज्या प्राइस आहे त्या असतात आपल्या आउट ऑफ द मनी. ओके. ह्या आहे आपल्या आउट ऑफ द मनी आणि ही आहे आपली ऍट द मनी. ओके. आणि ह्या आहे आपल्या इन द मनी. ओके. इन द मनी म्हणजे बघा स्पॉट प्राइसच्या 100 पॉईंट जवळपास, त्याला म्हणता इन द मनी. ओके. ह्या आहे आपल्या इन द मनी. ही झाली कॉल साईड. ओके. तसंच पुट साईड, पुट साईड मध्ये ही असते आपली ऍट द मनी. ओके. ही जी प्राइस आहे इथे ही असते आपली ऍट द मनी. ओके. आणि इथे खाली ह्या असतात आपल्या, वेटा, हा, इथे खाली ह्या असतात आपल्या इन द मनी. ह्या प्राइस आहे आपल्या इन द मनी आणि या आहे वरच्या आउट ऑफ द मनी. ओके.
समजलंय तुम्हाला? इन द मनी, आउट द मनी कुठे असतात? नसेल समजलं तर सांगा चॅट बॉक्स मध्ये, मी परत एकदा एक्सप्लेन करतो. तुमचे कॅमेरे प्लीज बंद ठेवा. अनिल शिंदे सर. सर बघा, ही आहे आपली कॉल साईड आणि ही असते आपली पुट साईड. ओके. हो सागर सर, परत एकदा एक्सप्लेन करतोय मी. बघा, ही असते आपली कॉल साईड आणि ही असते आपली पुट साईड. ओके. कॉल साईड मध्ये स्पॉट प्राइसच्या वरती ह्या ज्या एवढ्या प्राइस आहे त्या असते आपला इन द मनी. ओके. ह्या प्राइस आपल्या आहे इन द मनी. त्यानंतर इथे वेट हा, हा स्पॉटच्या एक्झॅक्ट खाली ही असते आपली ऍट द मनी. ओके. ऍट द मनी, एटीएम. तुम्ही बघा सेशन मध्ये तुम्हाला क्लिअर केलेलं असेल हे. एटीएम, ओटीएम, आयटीएम. ओके. हे असतं आपलं आयटीएम, हे आहे आपलं एटीएम इन द मनी, आणि हे असतं आपलं ओटीएम आउट ऑफ द मनी. ओके. तसंच पुट साइड मध्ये, बघा, हे आहे आपलं एटीएम ऍट द मनी. ही प्राइस आहे आपली ऍट द मनी. ओके. आणि ही आहे आपली इन द मनी. ओके. आयटीएम. आणि ह्या असतात आपल्या ऍट द मनीच्या वरती ज्या प्राइस आहेत त्या असतात आपल्या आउट ऑफ द मनी, ओटीएम. ओके. क्लिअर आहे आता सर्वांना? क्लिअर आहे तुम्हाला सर्वांना? ओके. सो इथे बघा आपली स्ट्राईक, इथे स्ट्राईक प्राइस असतात. ओके. ह्या आहे आपल्या स्ट्राईक प्राइस. हा, आता तुम्हाला निफ्टीचा चार्ट बघायचा असेल तर इथे बघा वरती ऑप्शन आहे चार्ट बघण्यासाठी. सो त्यावर क्लिक करायचं आणि निफ्टीचा तिथून तुम्ही चार्ट बघू शकता. ओके. सो इथे बघा निफ्टीचा चार्ट ओपन झालाय. ओके. इथून तुम्ही तुमचा चार्ट बघू शकता. इथे डायरेक्शन काय मार्केटची आता? पुट साइड. ओके. फॅमिली, मी परत एकदा विचारतोय, तुमच्या कन्सेप्ट क्लिअर आहे ना? सिद्धेश सरांचं आन्सर आलंय, अनिल सरांचं आलंय, श्रुती मॅमचं आलंय, नेहा मॅम. ओके वेट. फॅमिली, मला एक सांगा की तुम्ही याआधी ऑप्शन मध्ये ट्रेड केलाय कधी? इफ केला असेल तर तुमचा आन्सर ड्रॉप करा. ऑप्शन मध्ये तुम्ही कधी ट्रेड केलाय? नो, नाही, नाही. ओके. सो बघा, तुम्ही जेव्हा पण ऑप्शन मध्ये ट्रेड करशाल तर ऍट द मनी मध्येच तुम्ही ट्रेड करा. ओके. ऍट द मनी मध्येच तुम्ही ट्रेड केला पाहिजे. ओके. इन द मनी मध्ये पण नाही आणि आउट द मनी मध्ये पण नाही. ओके. जेव्हा पण तुम्ही ट्रेड करशाल ऑप्शन मध्ये तेव्हा फक्त तुम्ही ऍट द मनी मध्येच ट्रेड करा. ओके. सो बघा, आता आपण बघूया एकदा. इथून तुम्ही कॅन्डल टाइम फ्रेम पण चेंज करू शकता. तुम्ही 15 मिनिटावरच सेट करायची. ओके. तुमची कॅन्डल टाइम फ्रेम 15 मिनिटावरच तुम्ही ट्रेड केला पाहिजे. ओके. सो इथे बघा मार्केटचं डायरेक्शन काय आहे? पुट साइड आहे.
ओके. सो आपण पुटला एंट्री घेऊया. बघा, इथे आपण पुटला ऍट द मनी मध्ये एंट्री घेऊया. ओके, मी सिलेक्ट केला ऍट द मनी. ओके, बायच्या ऑप्शनवर क्लिक केलं. इथे बघा, आता इथे बघा फॅमिली, नॉर्मल. नॉर्मल म्हणजे तुम्ही एक्सपायरी पर्यंत तो स्टॉक कॅरी करू शकता, तेव्हा आपण नॉर्मल मध्ये बाय करूया. ओके. नॉर्मल मध्ये आपण एक्सपायरी पर्यंत स्टॉक कॅरी करू शकतो. वेटा फॅमिली, एकच मिनिट. प्रथमेश सर, हो, प्रीमियमची प्राइस जास्त असते. तिथे बायर सेलर जास्त ऍक्टिव्ह असतात, त्यामुळे तिथे प्राइस जास्त असते. ओके. जितकं तुम्ही एटीएम आणि जितकं तुम्ही ओटीएम मध्ये जाशाल, तेवढे ते प्राइस कमी कमी होत जातात तिथे, बिकॉज बायर आणि सेलर जास्त अवेलेबल नसतात. ओके. आणि ऍट द मनीचा हाच एक बेनिफिट आहे का तिथे बायर आणि सेलर जास्त अवेलेबल असतात. ओके, क्लिअर आहे? क्लिअर आहे तुम्हाला सर? प्रथमेश सर, आता क्लिअर आहे तुम्हाला? ओके. सो बघा, नॉर्मल. नॉर्मल मध्ये आपण कधी स्टॉक बाय करतो इथे, जेव्हा तो आपल्याला एक्सपायरी पर्यंत कॅरी करायचा असतो. जसं की हा बघा, इथे एक्सपायरी किती आहे? 25 एप्रिलची, म्हणजे आजचीच एक्सपायरी आहे निफ्टीची. सो आपण इंट्राडे सिलेक्ट करूया. ओके. इंट्राडे. इंट्राडेचं तर तुम्हाला माहितच आहे, जसं आपण इक्विटी मध्ये करतो सेम डे बाय आणि सेम डे सेल, त्यासाठी आपण इंट्राडे सिलेक्ट करतो. ओके. खाली बघा टाइप्स. टाइप्स मध्ये पण सेम यूज होतात. जसं आपण इक्विटी मध्ये यूज करतो ना, तसंच इथे टाइप्सचा पण सेम यूज आहे. लिमिट, मार्केट आणि एल. हा, इथे एम आपण यूज नाही करत, आपण एल यूज करतो. ओके. सो बघा, आपण 2च मिनिटं. जसं की बघा, आजची एक्सपायरी आहे आणि मार्केटची डायरेक्शन फ्लक्च्युएट होती तिथे. सो आपण बघा, थांबा. इंट्राडे सिलेक्ट करू, मार्केट सिलेक्ट करू. ओके. आणि तो स्टॉक बाय करायचा. ओके. बघा, स्टॉक मी बाय केला. इथे मला पोझिशन्स मध्ये माझी पोझिशन दिसतीये. ओके. इथे माझा पीएनएल आहे. आणि इथे बघा, एक्झिक्युटेड मध्ये कम्प्लीट म्हणून ऑर्डर दिसतीये. ओके. सो आता मला एक सांगा, की जेव्हा आपण ऑप्शन मध्ये स्टॉक बाय करतो तेव्हा आपल्याला फक्त एकतर टार्गेट सेट करता येईल किंवा स्टॉप लॉस सेट करता येईल एका टायमिंगला. ओके. सो काय प्रेफर केलं पाहिजे आपण? मला आन्सर देऊ शकता तुम्ही चॅट बॉक्स मध्ये, की काय प्रेफर केलं पाहिजे आपण, टार्गेट की स्टॉप लॉस? येस, बरोबर. आपण प्रेफर केलं पाहिजे. ओके. सो बघा, लावण्यासाठी स्टॉकवर क्लिक करायचं, एक्झिट वर क्लिक करायचं आणि सिलेक्ट करायचा. आपली बाईंग कितीची होती? 29 रुपयांची. सो आपण 10 पॉईंटचा सेट करू. ओके. बघा, इथे मी ट्रिगर प्राइस मध्ये 29 ची बाईंग होती, 10 पॉईंटचा. इथे मी सपोज 20 रुपयांचा सेट केला. ओके.
आणि बघा इथे आपल्याला दोन प्राइस टाकावं लागतात फॅमिली. ओके, इथे आपल्याला दोन प्राइस टाकायचे असतात. एक ट्रिगर मध्ये आपले एस एल ची प्राइस, आणि प्राइस मध्ये त्यापेक्षा एक पॉईंट कमी. लाईक तुमच्या हिशोबावर ठेवा, तुम्ही 5 पॉईंट कमी ठेवायचे की एक पॉईंट. ओके, इथे मी बघा जसं की 19 रुपये टाकले. ओके, आणि त्याला सेल केला. सेल केलं, इथे बघा ओपन मध्ये माझी एस एल ची ऑर्डर सेट झालेली. ओके, आणि इथे आपला पीएनएल दिसतो बघा. रिपीट करा परत एकदा. ओके, सो सर बघा, एस एल सेट करण्यासाठी आपण काय करतो, पोर्टफोलिओ मध्ये यायचं, स्टॉक वर क्लिक करायचं, एक्झिट वर क्लिक करायचं. एक्झिट वर क्लिक केलं, एस एल एम सिलेक्ट करायचा. एस एल एम सिलेक्ट केला की ट्रिगर मध्ये आपली स्टॉप लॉसची प्राइस टाकायची. जसं की मी इथे 10 पॉईंटचा स्टॉप लॉस लावला होता, 29 ची बाईंग होती. मी तसं 20 रुपयाला स्टॉप लॉस सेट केलता, आणि इथे 19 रुपये टाकले होते, एक पॉईंट कमी. ओके, आपण इथे दोन प्राइस का टाकतो, बिकॉज तिथे बायर अवेलेबल पाहिजे. ओके, 20 रुपयांना किंवा 19 रुपयांना बायर अवेलेबल पाहिजे. सो म्हणून आपण इथे 2 पॉईंट टाकतो, म्हणजे दोन प्राइस टाकतो. ओके, पवन सर आपण एस एल सिलेक्ट करतो ऑप्शन मध्ये. एस एल सिलेक्ट करतो आपण ऑप्शन मध्ये. ओके, क्लिअर आहे तुम्हाला एस एल कसा सेट करायचा, स्टॉक कसा बाय करायचा? क्लिअर आहे? ओके, अक्षय सर तुम्हाला रेकॉर्डिंग पण प्रोव्हाइड केली जाईल एंड ऑफ द सेशन. ओके, सो आपण बघितलं की तिथे एस एल कसा सेट करतात, स्टॉक बाय कसा करतात तिथे. ओके, सो बघा आता आपण, तुमची कन्सेप्ट क्लिअर नसेल तर मला परत एकदा सांगा, मी परत एकदा करून दाखवतो तुम्हाला. पुन्हा मॅम, बाय करताना तुम्हाला इंट्राडे सिलेक्ट करायचं आहे. इफ तो कॅरी करायचा असेल तर तुम्ही नॉर्मल मध्ये बाय करू शकता, तुम्ही एक्सपायरी पर्यंत त्याला कॅरी करू शकता. बट तुम्हाला आजच बाय किंवा आजच आजच बाय करून त्याला सेल करायचं असेल तर तुम्ही तिथे इंट्राडे सिलेक्ट ठेवायचंय. ओके, आणि खाली मार्केट आहे, लिमिट आहे, त्यांचा यूज तर तुम्हाला माहीतच आहे, लिमिट कशी यूज होते, मार्केट कसं यूज होतं. ओके, जसं आपण इंट्राडे मध्ये यूज करतो ना लिमिट, मार्केट आणि एस एल, तसंच इथे पण यूज होतात त्यांचे. जसं इथे मी काय केलं, इंट्राडे सिलेक्ट केलं, त्यानंतर खाली मार्केट सिलेक्ट केलं आणि डायरेक्टली बाय केला स्टॉक. ओके, क्लिअर आहे तुम्हाला? इफ क्लिअर नसेल तर सांगा मला चॅट बॉक्स मध्ये, मी परत एकदा एक्सप्लेन करेल. ओके, की कसं बाय करतो, कसं चार्ट बघतो, त्यामध्ये एस एल कसं सेट करायचं, टार्गेट कसं सेट करायचं. बघा, तुम्हाला ट्रेल पण करता येतो इथून तुमचा टार्गेट. ओके, इफ मार्केट वरती चालला असेल, सो तुम्ही इथून मॉडिफिकेशन वर क्लिक करून तुमचं टार्गेट ट्रेल करू शकता. आय मीन तुमचं स्टॉप लॉस ट्रेल करू शकता. सॉरी, टार्गेट बोललो मी. तुमचं स्टॉप लॉस ट्रेल करू शकता. ओके, ट्रेल कसं करणार, इथे फक्त तुम्हाला मॉडिफिकेशन करायची तुमच्या प्राइस मध्ये. जसं की 20 रुपयांचं होतं, तुम्ही ते 25 वर आणा आणि मॉडिफाय वर क्लिक करा, तो ट्रेल होऊन जाईल. तुमचं टार्गेट 20, म्हणजे सॉरी, स्टॉप लॉस 20 वर सेट होतं, ते 25 वर सेट होऊन जाईल. लक्ष्मण सर काय सांगू परत, काय एक्सप्लेन करू मी परत?
स्टॉप लॉस कसा सेट करता की ट्रेल करता, काय एक्सप्लेन करू दोघांमधून? बघा लक्ष्मण सर, जेव्हा आपण ऑप्शन मध्ये ट्रेड करतो तेव्हा आपण स्टॉप लॉसच प्रेफर करतो सर्वात पहिले. ओके, टार्गेट नाही. तुम्ही जेव्हा पण ऑप्शन मध्ये ट्रेड करशाल, तुम्ही सर्वात पहिले स्टॉप लॉसच सेट करा, टार्गेट नाही. ओके. आणि ते ट्रेल करणं म्हणजे बघा, तुम्हाला ओपन मध्ये तुमची ऑर्डर दिसते. ओके. स्टॉप लॉसची ओपन मध्ये तुम्हाला ऑर्डर दिसते. इफ तुम्हाला तो ट्रेल करायचा असेल तर सिम्पली त्यावर क्लिक करायचं, मॉडिफिकेशन वर क्लिक करायचं. ओके. आणि इथे बघा ट्रिगर आहे, तुमच्या स्टॉप लॉसची प्राइस तुम्ही सेट केलेली इथे दिसती. इथे फक्त ती चेंज करायची तुम्हाला, म्हणजे जसं 20 होतं इथे 25 करायचं आणि मॉडिफाय करायचं आहे. ओके. आणि इथे पण तुम्हाला पॉइंट सेट करायचे तुमचे. जसं की मी इथे 25 केला, तर मी इथे 22 वर सेट करेल आणि त्याला मॉडिफाय करेल. ओके. त्या दोघा प्राइसला तिथे बायर अवेलेबल असतील. हो, दोन प्राइस टाकायचे. ओके. ट्रिगर मध्ये तुमच्या स्टॉप लॉसची प्राइस टाकायची आणि प्राइस मध्ये त्यापेक्षा एक पॉइंट कमी टाकायचा, एक किंवा दोन पॉइंट. ओके. क्लिअर आहे लक्ष्मण सर? नेहा मॅम, यस, आपण दोन्ही प्राइस सेट करायचे एसएल ट्रेल करताना. इफ तुम्ही तुमचं स्टॉप लॉस ट्रेल करताय, सो तिथे तुम्ही दोन्ही प्राइस सेट करा, एक ट्रिगरची पण आणि एक प्राइसची पण. ओके. क्लिअर आहे तुम्हाला? सो थांबा. बघा आता तुम्हाला सपोज एक्झिट करायचं आहे पोझिशन मधून, तर तुमचं सपोज टार्गेट हिट नाही, स्टॉप लॉस हिट नाही झालेला आहे आणि तुम्हाला डायरेक्टली एक्झिट करायचं पोझिशन मधून, तर ते कसं करणार तुम्ही? बघा, इथे आलो. सर्वात पहिले तुम्हाला तुमची एसएल ची ऑर्डर कॅन्सल करायची आहे. ओके. एसएल ची ऑर्डर कॅन्सल केली, इथून कॅन्सलच्या ऑप्शनवर क्लिक केला, येस केला. बघा एसएल ची ऑर्डर कॅन्सल झालेली आहे. पोर्टफोलिओला आलो. ओके. पोर्टफोलिओला आलो की त्यावर क्लिक करायचं, ऑर्डरवर आपल्या क्लिक केलं, एक्झिट वर क्लिक करायचं आणि मार्केट सिलेक्ट असते इथे, मार्केट सिलेक्टच राहून द्यायचं आणि डायरेक्टली त्याला सेल करून टाकायचं. सेल केली की बघा, आपण त्या ऑर्डर मधून एक्झिट केलेली, इथे बघा एक्झिक्युटेड मध्ये कम्प्लीट म्हणून दाखवत आहे. ओके. म्हणजे आपण त्या ऑर्डर मधून बाहेर पडलेलो आहे. सो असं तुम्ही डायरेक्टली पण सेल करू शकता. ओके. क्लिअर आहे? क्लिअर आहे का फॅमिली तुम्हाला? प्लीज आन्सर द्या. ओके. अनिल सर, एसएल कसं सेट करतो आपण? ओके. सो बघा, ऑप्शन चेन मध्ये आलो आपण. आता आपण चार्ट बघूया सर्वात पहिले. इथे काय दिसते आपल्याला मार्केटची डायरेक्शन? पुट साइड. ओके. बघा मी परत तुम्हाला एकदा बाय करून दाखवतोय आणि त्यावर एसएल सेट करून दाखवतोय. ओके. इफ तुम्हाला एसएल समजला असेल तर आपण टार्गेट सेट करून बघायचं. ओके. सो अनिल सर बघा, मी तुम्हाला ओव्हरऑल फक्त असं समजून सांगतो की एसएल आपण कसं सेट करू शकतो. ओके. त्यानंतर आपण टार्गेट कसं सेट करतो ते बघू. ओके. एसएल सेट करण्यासाठी सर तुम्हाला सर्वात पहिले तुमच्या पोर्टफोलिओला जायचं आहे.
ओके, पोर्टफोलिओ मध्ये आलो आपण की स्टॉक दिसतो इथे, त्यावर क्लिक करायचं. त्यावर क्लिक केलं की त्यानंतर तुम्हाला एक्झिटचं ऑप्शन येतं, एक्झिटवर क्लिक करायचं. आणि ट्रिगर प्राइस मध्ये जसं आपण इक्विटी मध्ये बघा, ट्रिगर मध्ये सेट करतो एसएल, पण तिथे आपण एसएलएम सिलेक्ट करतो. इथे आपल्याला एसएल सिलेक्ट करायचं आहे. ओके, एसएल सिलेक्ट केला. ट्रिगर मध्ये आपली स्टॉप लॉसची प्राइस टाकायची आहे. ट्रिगर मध्ये स्टॉप लॉसची प्राइस टाकली की त्यानंतर प्राइस मध्ये त्यापेक्षा 1 पॉईंट किंवा 2 पॉईंट कमीनी प्राइस टाकायची. जसं की मी तिथे बघा, 20 रुपये माझी स्टॉप लॉसची प्राइस होती आणि मी प्राइस मध्ये ट्रिगर मध्ये 20 टाकली आणि प्राइस मध्ये 19 रुपये टाकले आणि त्याला सेल करायचंय. अशा दोन प्राइस तुम्हाला स्टॉप लॉस सेट करताना टाकावे लागतात तिथे. ओके अनिल सर, क्लिअर आहे? नाही सर, तुषार सर, आपण एस एल आणि टार्गेट दोन्ही एका टायमिंगला सेट नाही करू शकत. आपल्याला तिथे एकच काहीतरी सेट करायचंय. सो तुम्ही फक्त एस एल प्रिफेर करा. ओके, ऑप्शन मध्ये तुम्ही ट्रेड करताय तेव्हा फक्त एस एल प्रिफेर करा सेट करण्याचा. ओके, टार्गेट नाही. तुम्ही डायरेक्टली, तुम्हाला तुमचा प्रॉफिट दिसला की तिथून तुम्ही बाहेर पडा, एक्झिट करा. ओके, सो बघूया आपण परत एकदा. ओके, आपण पुट साईडला एंट्री घेऊन बघूया, सॉरी, कॉल साईडला एंट्री घेऊन बघूया आता. ओके, सो आपण कॉल साईडला ऍट द मनी मध्ये एंट्री घेऊ. ओके, बायच्या ऑप्शनवर मी क्लिक केलं. इथे बघा, इंट्राडे सिलेक्ट करायचं. इंट्राडे सिलेक्ट केला, मार्केट, आणि इथे बघा क्वांटिटी ऑलरेडी 50 आहे. आपण प्लस केलं तर ती 100 होऊन जाते. ओके, आपण सिंगल म्हणजे निफ्टीची लॉट साईज किती मी तुम्हाला सांगितलं होतं, 50ची. सो इथे बघा, ऑलरेडी 50 क्वांटिटी आलेली आहे. बिकॉज निफ्टीची लॉट साईज किती, 50ची. आपण ह्याच लॉट साईडवर, लॉट साईजवर ट्रेड करू शकतो इथे. ओके, सो बघा, मी बाय केला स्टॉक, बाय केला. वेट, 2च मिनिटं. एकच मिनिट फॅमिली. ओके, सो आपण बघूया हे. बट तुमच्या कन्सेप्ट क्लिअर आहे का सर्वांच्या? ज्या ज्या मी तुम्हाला कन्सेप्ट समजावल्या त्या क्लिअर आहे का? आन्सर द्या प्लीज तुमचं. तुषार सर, कीर्ती मॅम, नेहा मॅम, पवन सर. ओके अनिल सर, आपण क्वेश्चन आन्सर सेशन स्टार्ट करणार आहोत 5-1 मिनिटात. त्यामध्ये तुमचे जे काही क्वेश्चन असतील ते नोट डाऊन करून ठेवा. मी सर्वांना, तुम्ही नोट डाऊन करून ठेवा तुमचे क्वेश्चन. आपण 5-1 मिनिटात क्वेश्चन आन्सर सेशन स्टार्ट करू. ओके, तुमच्या कोणत्या कन्सेप्ट क्लिअर नसेल तर सांगा, मी आत्ताच तुमच्या एक्सप्लेन करतो इथे. ऑप्शनचे रिगार्डिंग असेल किंवा ऍट द मनी, इन द मनी. वेट, एकच मिनिट.
एकता मॅम, एटीएम आणि आयटीएम बघा, आपण ऑप्शन चेन मध्ये आलो. ही असते आपली स्पॉट स्पॉट प्राइस. ओके. आणि स्पॉट प्राइसच्या बघा, ही साईड असते आपली कॉल साईड आणि ही साईड असते आपली पुट साईड. ओके. आणि स्पॉटच्या एक्झॅक्ट खाली ही जी प्राइस असते ही असते आपली एटीएम. ओके. स्पॉटच्या एक्झॅक्ट खाली ही प्राइस जी असते आपली, ही असते आपली एटीएम, ऍट द मनी. आणि त्या वरच्या प्राइस असतात ह्या सर्व, ह्या असतात आपल्या इन द मनी. ओके. आणि ह्या असतात आपल्या आउट द मनी. आपण एटीएम मध्ये का ट्रेड करतो? बिकॉज तिथे बायर अँड सेलर जास्त अवेलेबल असतात. ओके. इथे मार्केट फ्लक्च्युएशन जास्त असतं, म्हणून आपण एटीएम मध्ये ट्रेड करतो. ओके. क्लिअर आहे एकता मॅम? तसंच पुट साईडला हे असतं आपलं इन द मनी, हा असतो आपला एटीएम ऍट द मनी. ओके. आणि हा असतो आपला आउट ऑफ द मनी. ओके. इथे तुम्ही कॉल पण बाय करू शकता आणि पुट पण बाय करू शकता ऑप्शन मध्ये. इफ मार्केट खाली चाललंय तेव्हा तुम्ही पुट मध्ये एंट्री घ्या, मार्केट वरती चाललंय तेव्हा तुम्ही कॉल मध्ये एंट्री घ्या. ओके. मार्केट वरती चाललंय कॉल बाय करा, मार्केट खाली चाललंय तेव्हा तुम्ही पुट बाय करा. ओके. इथे आपण बाय करू शकतो. आपण क्वेश्चन आन्सर सेशनला स्टार्ट करणार आहोत. तुमचे काही क्वेश्चन असतील तर प्लीज नोट डाऊन करून घ्या. ओके. ओके. तुमचे काही क्वेश्चन असतील तर प्लीज तुमचा हँड रेस करा. ओके. ओके. पवन सर, मी तुम्हाला अनम्यूट करतोय, तुम्ही बोलू शकता सर. नमस्कार सर. नमस्कार सर, बोला. सर, जसं आता मी ऑक्टोबरच्या बॅचचा आहे, तर आता इक्विटीमध्ये तर ट्रेड करत आहे. तर ओके. त्याच्यामध्ये तर कन्सेप्ट क्लिअर आहेतच, ट्रिपल ए नुसार कसं ट्रेड करायचा. ओके. तो ऑप्शन मध्येही आपण सुरुवात करताना कशी सुरुवात करायला पाहिजे, म्हणजे थोडंफार मी वॉच करत असतो. ओके. पण ज्या कन्सेप्टात जसं बाय आणि सेल हे वगैरे जे आहे, समजा आपलं कॉल पुट साईड हे सगळं म्हणजे कळते. पण आता याच्यात सुरुवात कशी करायची बा, ट्रेड करताना पहिल्यांदा कुठून सुरुवात करायची नेमकी? हॅलो. हा सर. ओके सर. सो बघा, बेसिकली तुम्ही जेव्हा ऑप्शन मध्ये ट्रेड करशाल, ओके, हा. तेव्हा तुम्ही, जसं मी तुम्हाला आता एटीएम आउट, ऍट द मनी, इन द मनी हे समजवलंय बरोबर. बिलकुल सर. ओके. सो तुम्ही ऍट द मनी मध्ये एक लॉट साईज वर ट्रेड करायचा. अच्छा. हा. आणि मार्केटचं डायरेक्शन बघायचं तिथे. ओके. कोणत्या डायरेक्शनला मार्केट चाललंय. अच्छा. ओके. ते बघायचं. तिथे तुम्ही पॅटर्न पण बघू शकता. 15 मिनिटांवर सेट करायची कॅन्डल, टाइम फ्रेम तुमची. ओके. कॅन्डलची तिथे पॅटर्न पण नेम बघू शकतात तुम्ही. बट नेमकं सर, तुम्ही 15 मिनिटाचे टाइम फ्रेम घेऊन मग आपण जो ट्रिपल एचा सेटअप आपला आहे, तो आपण याच्यामध्ये अप्लाय करू शकतो काय? हो, करू शकता ना सर अप्लाय. अच्छा. कारण की का? मी बहुधा बघतो, बहुधा म्हणजे भरपूर स्क्रीनशॉट बघतात तेव्हा मी पण बघतो. तसं हम्म. तर सरांनी सांगितलं आणि तुम्ही पण सांगत आहे की 15 मिनिटाची कॅन्डल आपल्याला म्हणजे तेच घ्यायची. दुसरी गोष्ट कसं की जेव्हा आपण ट्रेड करतो तेव्हा बरेचसे लोक फक्त मार्केट डायरेक्शन बघून करतात, तर ते तर आमच्यासारख्या फ्रेशरला तर एकदम तर ते जमेल, पण एवढं क्विक म्हणजे तू प्रॉफिट बुक करणं थोडं येस. मी बघितलं तर थोडं क्रिटिकलच तिथे वाटते. तर तिथे बघा सुरुवात सर, मग. हा जे सर. जे ट्रेडर मार्केटची डायरेक्शन बघून ट्रेड करता, ते हा. ऑलरेडी मार्केटमध्ये असतात, त्यांना माहित असतं बिल- मार्केट कसं वर्क करत आहे बरोबर. बट तुम्ही बिलकुल फ्रेशर बिलकुल आहे सर. म्हणून तुम्ही तिथे
पॅटर्न शोधा. तुम्हाला तिथे अच्छा. पॅटर्न दिसतोय स्ट्रॉंगली, तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी दिसते, ओके बरोबर, सर. बाय ओके सर. करण्याची. सो तुम्ही तिथे ओके. तेव्हा बाय करा. बिलकुल सर. ओके. ओके. तुम्ही आणि 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर पहिले पॅटर्न शोधा तिथे आणि त्यानंतर मग बाय करू शकता, इफ ओके. तुम्ही फ्रेशर असाल तर. हा बिलकुल सर, फ्रेशरच आहे. आणि सुरुवात मग निफ्टी मधून करायची काय सर, जसं झालं तर? हा निफ्टी, तुम्ही सुरुवात करणार आहात तर तुम्ही निफ्टी मधूनच ट्रेड केला पाहिजे. इथे जसं बघा, अच्छा. आपण 15 मिनिटाची टाइम फ्रेम सेट केली, इथे हा पॅटर्न क्रिएट झालेला आहे. कोणता पॅटर्न आहे हा. बघू शकता? सर बियरिश, बियरिश हरामी. बरोबर. हा. तर तिथून बघा त्या मार्केट खाली गेलेलं आहे, बरोबर. त्याच्या क्लोजिंगला आपण एंट्री घ्यायची समजा. यस. इथे तुम्ही तुमची एंट्री बुक करायची, इथून मार्केट खाली जाणार आहे तुम्हाला दिसतंय, बरोबर. ओके. तुम्ही तर एवढा जेव्हा प्रॉफिट सर, बुक केला, तुम्ही पुट मध्ये बिलकुल एंट्री सर. घेतली इथे. हा, तर तेव्हा तेवढा प्रॉफिट बुक केला. आणि जेव्हा सपोज आम्ही फ्रेशर असल्या कारणाने जेव्हा आपलं कॅन्डलचं म्हणजे पॅटर्न आणि ट्रेंड आपल्याला कळेल, तेव्हा आपण म्हणजे ऍट द मनी मध्ये मग ते जे डायरेक्शन आहे त्यामध्ये एंट्री घ्यायची. काय सर, परत एकदा रिपीट करा. जसं की फ्रेशर आहे आम्ही, तर जसं ओके. ट्रेंड आणि पॅटर्न आणि म्हणजे ट्रिपल ए आपल्याला मिळाला, तेव्हा मग जेव्हा तेव्हा जे मार्केट डायरेक्शन आहे, जो ओके. पॅटर्न मिळाला, त्यानुसार मग आपण ऍट द मनी मध्ये एंट्री घ्यायची. यस. ओके बरोबर. सर. ओके जसं की सर. बघा, आता तुम्ही इथे अ, तुम्हाला इथे पॅटर्न दिसला. ओके, ओके सर. सिंपल. तुम्ही इथे पुट बाय केला. ओके ओके, सर. तुम्हाला कळतं आता इथून मार्केट खाली जाणार, मार्केट खाली गेलं, इथे पुट बाय केला तुम्ही, तुमचा एवढा ओके. प्रॉफिट बुक केला. ओके. हो. इथून तुम्ही प्रॉफिट घेऊन बाहेर पडा, सिंपल आहे. अच्छा. आणि एक फर्स्ट याच्यामध्ये ट्रेड सर एक लॉट मध्ये. प्रॉफिट, आणि याच्यामध्ये पहिल्यांदा सर जेव्हा तुम्ही ट्रेड करशाल ना सर, तेव्हा एकच लॉटवर ट्रेड करायचा. ओके, जास्त लॉट ओके बाय नाही सर. करायचे. ओके. आणि याच्यामध्ये सर असं म्हणजे प्रॉफिटचा काय रेशो, जसं आपलं तिकडे इक्विटीमध्ये सरांनी शिकवलं की 1:1, 1:1.5, 1:2, म्हणजे त्याच्यामध्ये किती पॉइंट सपोज एक टार्गेट ठेवायचं, सपोज आपण तर वन स्टॉप एच लॉस टू आणि वनचं सर. टार्गेट. अच्छा, टार्गेट आणि स्टॉप लॉस तेच समजा, जर 10 पॉईंटचं टार्गेट तर 10 पॉईंटचा स्टॉप लॉस. यस यस, बरोबर, एकदम करेक्ट. 10 पॉईंटचं अच्छा. तुम्ही टार्गेट स्टॉप लॉस सेट करता इथे, तर तुम्ही हा. प्रॉफिट पण 10 पॉईंटचं घेऊन बाहेर पडा. अच्छा. आणि सर जसं की एक्सपायरी राहतात ह्या, तर ते मला एक थोडासा डाऊट होता. जसं तुम्ही सांगितलं की बँक निफ्टीची वेनसडेला, निफ्टीची गुरुवारी, फिन निफ्टीची मंगळवारी, मिड कॅपची सोमवारी आणि सेन्सेक्सची शुक्रवारी. तर यस. स्टॉक ऑप्शनची जे स्टॉक ऑप्शन आहे ओके. त्याची फक्त शेवटच्या महिन्याचा गुरुवार असते नाही? यस, बरोबर. ऑल ओव्हर नसते, सर्वांची नसते. सर्वांची जे विकली आहे ते आहेच आहे. हो, बट स्टॉक आणि ऑप्शनची विकली नसते सर. ते महिन्याला असते फक्त. महिन्याला शेवटच्या गुरुवारी. अच्छा. आणि जे हे सपोज आता सुरुवात आपण निफ्टी मध्ये करणार आहोत, तर सर मग ह्याच्यामध्ये असं काही आहे काय, म्हणजे की या दिवसाला करणं योग्य राहील, की म्हणजे पर्टिक्युलर पर डे केलं तरी चालेल का आपण ट्रेड? जसं याच्या दिवशी कसं एक्सपायरीच्या दिवशी तर जास्त फ्लक्च्युएशन असते ना मार्केटमध्ये. यस, एक्सपायरीला अवॉइड करायचं, बाकी कुठल्याही दिवशी तुम्ही करू शकता तिथे. ओके. आणि फ्रेशरनं नॉर्मल मध्ये ट्रेड केलेला कधी चांगला राहील का? हो, करू शकता तुम्ही, नॉर्मल मध्ये पण करू शकता, इंट्राडे मध्ये पण करू शकता. तुम्हाला अच्छा इफ अच्छा कॅरी अच्छा. करायचा असेल तो एक्सपायरी पर्यंत, तर तुम्ही नॉर्मल मध्ये ट्रेड करा, काय हरकत नाही. बट तर तुम्हाला मग आजच त्या ट्रेड मधून एक्झिट करायचा असेल तर तुम्ही तो इंट्राडे मध्येच केला पाहिजे. अच्छा. आणि नॉर्मल मध्ये सपोज सर नॉर्मल मध्ये आपण एंट्री घेतली आणि त्याच दिवसाला जर आपण एक्झिट केलं तर चालते ना? याच्यामध्ये स्टॉक सारखं नाही आहे ना, ते जसं डिलिव्हरी मध्ये हो, घेतो आपण चालतं तर चालतं, त्याला. काय हरकत नाही सर, चालते तिथे. ओके ओके. थँक्यू सर, थँक्यू. करू. आणि तुम्ही बेसिकली नॉर्मल मध्येच घ्या. इफ तुम्हाला होल्ड हो. जरी करायचा असेल तो, तर तुम्ही होल्ड करू शकता, आणि विकायचा असेल तर विकू पण शकता. अच्छा अच्छा सर. ओके. ठीक ठीक. चालेल चालेल. तसं रिवाइज करत आहे, ते 2 व्हिडिओ जे पाठवलेले आहेत ना सरांनी, त्याच्यावर येस. पण स्टडी करणार मी. आणि नंतर इक्विटी मध्ये पहिल्यांदा हात पक्का करून घ्यायचा. मध्ये पहिले हात पक्का करून घ्या, त्यानंतर मग हळूहळू ऑप्शन कड या, तिथे एक लॉट बिलकुल साईडवर ट्रेड करा. आणि जसं जसं तुमची कन्सेप्ट क्लिअर होत जाईल, तुमचा व्ह्यू क्लिअर होत जाईल, तसं तुमचं कॅपिटल वाढवत चला. बिलकुल बिलकुल सर. ओके. ओके सर. ओके सर. येस. थँक्यू सर. थँक्यू सर. ओके तुषार सर, मी तुम्हाला अनम्यूट करतोय, तुम्ही बोलू शकता. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर, बोला. मी
म्हणजे खूप आधीपासून करतोय ऑप्शन्स मध्ये पण. ओके. अ, पण म्हणजे प्रॉफिटेबल ट्रेडर नाही झालो. मी एक आणि दोन लॉट शिवाय करत नाही काम, फार छोटच असतं. पण मला हे कळत नाही की मी जेव्हा ट्रेड करतो, मला म्हणजे डायरेक्शनल असेल मुवमेंट, तेव्हा समजतं, त्यावेळेस प्रॉफिट बुक करू शकतो. पण माझे लॉसेस, मॅक्सिमम लॉसेस हे साईडवेज मध्ये झाले. तर साईडवेज ओळखायचं कसं, की आता इथून पुढे साईडवेज मार्केट आहे. बऱ्याच वेळा काय होतं की मी रेंज मार्क करून ठेवतो साईडवेजची, आणि तो ब्रेकआउट देतो, आणि मग ब्रेकआउटला एंट्री घेतली की तो पुन्हा त्याच सेम कॅन्डलला परत खाली येतो. वेट सर, एकदा परत रिपीट करता का प्रश्न? माझा प्रश्न हा आहे की माझे जे लॉसेस झालेत हे साईडवेज मार्केटमध्येच झाले. ओके. म्हणजे डायरेक्शनल मुवमेंट असेल तेव्हा मी प्रॉफिट बुक करतो. ओके. पण मॅक्सिमम टाइम हे साईडवेज मध्ये असतं. म्हणजे समजा आठवड्यातलं बघितलं तर एखाद दोन दिवस एक थोडीशी मुवमेंट मिळते, नाहीतर साईडवेजच मार्केट असतं. मग ओके. साईडवेज मार्केट ओळखायचं कसं? कारण दुसरी मार्केटची गोष्ट ही की डायरेक्शन बघायची आपल्याला ना सर. टेम्पटेशन राहतं. म्हणजे साईडवेजला मी मी कसं करतो की एक रेंज मार्क करून ठेवतो. ओके. त्या रेंजच्या वरती गेलं की म्हणजे ऑर्डर लावून ठेवतो मी त्याच्यावरती, म्हणजे की तुम्ही त्याच्या सपोर्ट अँड वरती. रेजिस्टर तिथे मार्क करून ठेवता. हा, हा. म्हणजे एक ओके. बॉक्स मार्क करून ठेवतो की त्या बॉक्सच्या वरती किंवा खाली गेला की एंट्री करायची. पण बऱ्याच वेळा असं होतं की एंट्री बरोबर होते, पण तो ओके. खाली थोडस त्या डायरेक्शन मध्ये जातो, पुन्हा रिव्हर्स, पुन्हा वरती जाऊन साइडवेज मध्ये, असं बऱ्याच वेळा होतं. ओके. सो बघा सर, बेसिकली तुम्हाला इथे काय करायचं आहे, तुम्ही जे बॉक्स ड्रॉ करता ना, ते अवॉइड करून तिथे सपोर्ट अँड रेजिस्टन्स ड्रॉ करा. ओके. ओके. यस. तुम्हाला दिसतंय की आता याने हा सपोर्ट तोडलाय. ओके. हम्म, हम्म. सो तो तिथून वरतीच जाणार आहे, तर तुम्ही तुम्ही त्या टायमिंगला तिथे कॉल बाय करा. ओके. हा. येस. सो नाही पण असं तुम्ही काय सपोर्ट अँड होतं, रेजिस्टन्स ड्रॉ करून पण तिथे ट्रेड करू शकता सर, जेणेकरून तुमचे लॉसेस कमी होईल आणि तुम्हाला एक व्ह्यू क्लिअर राहील. नाही होतं काय बऱ्याच वेळा की सपोज रेजिस्टन्स किंवा सपोर्ट ड्रॉ केला, ओके. तर मी सपोज कॉल किंवा पुट मध्ये एंट्री घेतली, तर तो जातो थोडं, म्हणजे 4-5 पॉईंट त्या डायरेक्शन मध्ये जातो आणि पुन्हा खाली येतो, पुन्हा त्या रेजिस्टन्सच्या खाली येऊन साइडवेज मध्ये. तर हे कसं काय आयडेंटिफाय करायला काय दुसरं आहे का ट्रिक किंवा मेथड? कारण बऱ्याच वेळा मी बघितलं ना बॅक टेस्टिंग करून, तर ब्रेकआउट दिले तर तो सरळ वरच्या डायरेक्शन मध्ये किंवा खालच्या डायरेक्शन मध्ये ट्रॅव्हल करतो. खूप वेळा असं झालं की तो टेस्ट करतच नाही, म्हणजे फुल बॅक न देता ब्रेकआउट देऊन वरती जातो किंवा खाली येतो. तर हे तर मला कन्फ्युजन होतं की कधी तो पुल बॅक देईल किंवा कधी देणार नाही. ओके. सो बघा सर, मी ना आपण आहे ना ह्या विषयावर आहे ना एंड ऑफ द सेशन बोलूयात. मी माझा नंबर ड्रॉप केलेला आहे, तुम्ही माझा नंबर घ्या, मला कॉल करा तुम्ही फ्री असल्यावर, आपण यावर डिस्कशन करूया. ओके. तुमचे जे काय पॉईंट्स असेल मी तुम्हाला ओव्हरऑली क्लिअर करून देईल माझी स्क्रीन शेअर करून. ओके. ओके. येस, आणि माझा अजून नंबर एक ड्रॉप केलेला अजून आहे, एक चेक करा. मला कॉल करा तुम्ही दुपारून, आपण बोलूया चालेल. या विषयावर. ओके. मॅम मार्केट मार्केट आवर्स मध्ये की नंतर? नाही, मार्केट आवर्स मध्ये नाही, नंतर करा. चालेल. येस सर. आणि अजून एक विचारायचं होतं विचारा की ना. म्हणजे आता बऱ्याच जणांकडनं ऐकलंय की आपण पोझिशन होल्ड करू नये ओके. ह्याच्यामध्ये, ऑप्शन्स मध्ये. तर समजा होल्ड केली तर ते टाइम डिके मुळे तुमचं लॉस जास्त होतो. तर ते काय आहे, म्हणजे ते कसं करायचं आणि ते कधी करतात ते पोझिशन अवॉइड होल्ड? केलं पाहिजे सर तुम्ही, तिथे रिस्क असतो सर, ते अवॉइड करा. हा, होल्ड शक्यतो नाही करत. आणि नेक्स्ट डेचं जे ओपनिंग आहे, तर नेक्स्ट डेला गॅप अप ओपन होईल की गॅप डाऊन ओपन होईल हे आपल्याला हो, ते आदल्या आपल्याला दिवशी बघा सर, येतं तिथे का? आपल्याला माहित नसतं ना की उद्या काय होणार आहे, गॅप अप ओपन हा. होईल की गॅप डाऊन ओपन होईल. हा. सो का ती रिस्क घ्यायची, म्हणून ते अवॉइड करायचं. ओके. ओके. ठीक आहे. आणि यस. अजून एक क्वेश्चन होता, विचारू? येस, विचारा. अ, आपण जे म्हणजे करेक्ट किंवा राईट स्ट्राईक प्राइस कशी चूज करायची, सपोज कमी कॅपिटल मध्ये आपण ट्रेड करत असेल तर?
कमी कॅपिटल मध्ये तुम्ही ट्रेड करत असाल, सो त्या टाइमी हा. बघा, 2 मिनिटं. मी शक्यतो एटीएमच्या 2 स्ट्राईक प्राइस म्हणजे ओटीएम मध्ये हे करतो, कारण त्याला प्रीमियम थोडा कमी असतो ना. पण त्याच्यावरती डेल्टाचा काय इफेक्ट असतो? बघा सर, इथे बघा, ही आहे आपली ऑप्शन चेन. ओके, हम्म. इथे बघा तुम्हाला सर्व प्राइस दिलेले आहे. तर तुम्ही इथे Yes. कोणती पर्टिक्युलर प्राइस सिलेक्ट करून चेक करू शकता की तुम्हाला कोणते अफोर्डेबल आहे, कोणत्या प्राइसला तुम्ही एंट्री घेऊ शकता, इथे किती बायर सेलर अवेलेबल आहे. ओके, हो. तर असं तुम्ही इथे एंट्री घेऊ शकता कमी कॅपिटल मध्ये. आता ते ओआय चेंज, ओआय बघतो ना, ओपन इंटरेस्ट. ओके, तर ओपन इंटरेस्ट काही स्पेसिफिक स्ट्राईक प्राइसला जास्त असतो. तर त्याच्यावरनं आपण कसं ओळखायचं की म्हणजे आता एखाद्या स्ट्राईक प्राइस वरनं सेलर किंवा ते दुसऱ्या स्ट्राईक प्राइस वरती मूव्ह होतात, म्हणजे जे सेलर असतील किंवा त्यांचे पोझिशन स्क्वेअर ऑफ बघा करून सर, दुसऱ्या स्ट्राईक प्राइस मध्ये जातात. बघा सर, ओआय बेसिकली काय असतो, जे ऑप्शन मध्ये सेलर असतात ते त्यांचे कॉन्ट्रॅक्ट सेल करतात तिथे. हा, ओके, म्हणजे त्याला नंबर ऑफ म्हणतात ओआय. सेलर्स. बेसिकली ओआय म्हणजे हे. हा, आता बघा 22,000 जे आहे, 22,000ला 1,55,00,000 सेलर्स आहेत सपोज, किंवा ओपन इंटरेस्ट आहेत. आणि त्याच्या नेक्स्ट खालचं जे आहे म्हणजे 147, म्हणजे 22,200ला. ओके, तर आता याच्यावरनं म्हणजे सेलर कुठून कुठं गेले जात आहेत हे आपल्याला कसा अंदाज लावता येईल किंवा कशावरून कळतं, की जेणेकरून, कारण त्यानुसारच त्याची डायरेक्शन वर किंवा खाली जाणार ना. सो बघा, तुमची जी कन्सेप्ट आहे, तुम्हाला यस सर समजून सांगतील. वेटा एकच बर, मिनिट. बर. व्हेरी गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. बेसिकली सर, ओआय जो असतो, ओआय म्हणजे बेसिक काय असतो की जे ऑप्शनचे जे सेलर्स असतात, ते सेलर्स काय करतात, त्यांचे जे कॉन्ट्रॅक्ट त्यांनी होल्ड करून ठेवले असतात, ते कॉन्ट्रॅक्ट ते सेल करायला चालू करतात. ओके, आता ही कन्सेप्ट तुमची क्लिअर असेल. आता हा, त्याच्यानंतर काय असतं, तुम्हाला इथे जी ओआय मध्ये प्राइस दिसत असेल, मी तुम्हाला दाखवतो की समजा तुम्ही आता 22,500चं बोललात, इथे हा. 23.24 लाख ही प्राइस दिसते हम्म. तुम्हाला. तर बेसिकली हे काय असतात, 23.24 लाख कॉन्ट्रॅक्ट ऑप्शन सेलर्सने त्यांचे सेल करतायत या सेम स्ट्राईक प्राइसला. सेल हा, करतायत, कुठे सेल करतायत, तर ही झाली आपली पुट साईड, बरोबर. ही तर माहिती तुम्हाला. हा, पुट साईड हा. मध्ये त्यांचे कॉन्ट्रॅक्ट सेल करतायत, म्हणजे त्यांना काय माहिती की मार्केट आता वर जाणार आहे. ओके, हम्म. ही गोष्ट आली लक्षात तुमची की हा. ऑप्शन सेलर त्यांचे कॉन्ट्रॅक्टचे. लेफ्ट साइड, बोला. लेफ्ट साइड कॉल साइड आहे ना? काय का सर? कॉल साइड आहे ना लेफ्टची? आता इकडून हे बघा, तुम्हाला मी एक पूर्ण दाखव, कारण मी ऑल ओव्हर पूर्ण ओपन केली ना, तर तुम्हाला एक थांबा, मी 5 किंवा 10 दाखवून देतो, म्हणजे तुमच्या परफेक्टली लक्षात येईल ती. 5 दाखव. बघा सर, आता बेसिकली तुम्हाला या 5 दिसत असतील, मी जास्त नाही ठेवलं म्हणजे हा, तुम्हाला ते हा. कळायला सोपं पडेल. ओके, येस. आता हे दिसतंय तुम्हाला. हो, हॅलो. हो, हो. येस. बोला. बेसिकली आता हे बघा, इथे तुम्हाला जे दिसतंय ना, इथे ओवायचं हे दिसत असतं कॉन्ट्रॅक्ट सेल करतात तेवढी. आता इथे किती कॉन्ट्रॅक्ट सेल करतायत, तर 3.53 लाख 3 लाख, तुम्हाला आता 3.5 जस्ट दिसतोय. इथे 3.53 लाख कॉन्ट्रॅक्ट सेल होत आहेत, किंवा 23.21 लाख कॉन्ट्रॅक्ट सेल होत आहे, दिसतंय तुम्हाला. इथे किती होत आहे या साईडला, 63.2 लाख. ओके. ओके. हॅलो. हा. येस. तर मग इथे तुम्ही अंदाजा लावू शकतात की ज्या याच्यामध्ये सर्वात जास्त कॉन्ट्रॅक्ट सेल होत आहेत, म्हणजे ती साईट खाली पडणार आहे. मग ती पुट साईडची असो किंवा कॉल साईडची असतो. ओके, मग समजा तुम्हाला दिसतंय की कॉल साईडचे भरपूर कॉन्ट्रॅक्ट सेल होत आहेत, तर तुम्ही पुट मध्ये एंट्री घेऊ शकतात. आता बेसिकली ऑप्शन सेलर त्यांचे कॉन्ट्रॅक्ट केव्हा सेल करतात, ऑप्शन सेलर म्हणजे यांच्याकडे फंड पण जास्त असतो. हे इन्स्टिट्यूशन हम्म. लेवलचे बायर्स असतात. यांच्याकडे तेवढे त्यांचे वर्क टीम असते, तेवढे त्यांची टीम असते, हे काहीतरी अनालिसिस करून त्यांचे कॉन्ट्रॅक्ट सेल करत असतात, बरोबर. म्हणजे तेवढा बरोबर. त्यांचा अभ्यास केलेला असतो त्यांनी, की त्यांचे कॉन्ट्रॅक्ट सेल मागे म्हणजे त्यांनी काहीतरी अभ्यास केला, किंवा त्यांना काहीतरी कळतंय की बघितलं मार्केटमध्ये थोडं. काहीतरी न्यूज येणार आहे किंवा काहीतरी फ्लक्च्युएशन येणार आहे, म्हणून त्यांचे ते कॉन्ट्रॅक्ट सेल करतायत. ओके, आता हम्म. जर एवढ्या याच्यामध्ये त्यांचे कॉन्ट्रॅक्ट सेल होत आहेत, म्हणजे इथे तुम्ही बघू शकतात की इथे सगळ्यात जास्त कॉन्ट्रॅक्ट सेल होत आणि इथे कमी होत आहेत.
म्हणजे कॉल साईडचे जर कमी होत आहेत आणि पुट साईडचे जास्त होत आहेत तर बेसिकली कॉलमध्ये जर म्हणजे मार्केट वरतीच जाणार आहे. ओके. सर एक मिनिट एक मिनिट. या ऑप्शन चेन मध्ये लेफ्ट साइडला पुट आणि राईट साइडला कॉल आहे का? हे बघा सर, इथे दोन असतात. आता ही एटीएम प्राइस आहे तुमची, ही जी दिसते इथे, हा ही एटीएम प्राइस असते. ही जी आहे ही कॉल साईड आहे तुमची. ओके. बरोबर. याच्या वरची, एटीएमच्या वरची लेफ्ट साईडची जी असते ती तुमची कॉल साईड, ही आहे पुट साईड. ओके. हा आणि इकडे झाली तुमची पुट साईड आणि ही झाली कॉल साईड एटीएमच्या खालची. हा. ओके. येस येस येस, येस. हे क्रॉस असतं असं बघा तुम्ही, असं क्रॉस हा असतंय हा. या बेसिकली या नियमाला. म्हणजे ठीक आहे? एटीएमच्या खाली राईट साइडला कॉल आहे का? एक मिनिट थांबा, तुम्हाला परत वाटलं 10 याचा लावून दाखवतो. हा नाही, माझं थोडस कन्फ्युजन हो तिथंच होते. हो. कारण मी NSE ची चेन बघत होतो आतापर्यंत. हॅलो. हॅलो. हा बोल. हा, आता मी 20 ची लावली सर. 20च्या याच्यात तुम्हाला दिसत असेल, तर आपण तुम्ही 5च्या विरुद्ध क्रॉस ओव्हर मध्ये असते. 20 ची लावली तिथे आता तुम्हाला पूर्ण इथे कॉल साईड दिसत आहेत. ओके. लेफ्ट साईडला, हा. लेफ्ट साईड तुमची लेफ्ट साईड दिसते ना तुम्हाला, ही पूर्ण कॉल साईड आहे उभ्या याच्यामध्ये. कॉल साइड. ओके. बरोबर. याच्या साईडला त्याच्यानंतर ही तुमची राईट साईडला पूर्ण पुट साईड आहे. कुठे कुठे. ओके. आणि ही जी करेक्ट मधली करेक्ट. स्पॉट दिसतोय हा एटीएम. ओके. हा त्याच्यानंतर वरचे जे आहे तुमचे हे इन द मनी आणि खालचे आहे ते आउट ऑफ द मनी. ओके. हा. येस. क्लिअर. येस. म्हणजे जे शेडेड पोर्शन आहे तो इन द मनी आहे दोन्हीचा. येस येस, हा जो पोर्शन आहे तुमचे जे आहे हा एटीएम, हे आहे इन द मनी, हे आहे आउट ऑफ द मनी. येस. ओके. हो. येस. मला तेच विचारायचं होतं की समजा आता हे कॉन्ट्रॅक्ट सेल करतात ना, तर इथं कॉन्ट्रॅक्ट मध्ये आता म्हणजे लार्ज नंबर ऑफ सेलर्स गेलं स्क्रीनवर. हा, की आता बघा फूड साइड मध्ये एटीएमच्या खाली 2,19,00,000 कॉन्ट्रॅक्ट आहेत. ओके. आता ते सपोज सेल होत आहेत, तर ते ओके. सेल होत आहेत म्हणजे तिथून सेलर्स तिथून जाणार आणि दुसऱ्या कुठल्या तरी स्ट्राईक प्राइसला एंटर करणार ना. अगदी बरोबर. मग ते कुठल्या ज्या स्ट्राईक प्राइस मध्ये एंटर करतील तिथला हम्म. ओआय चेंज वाढेल ना, हो. ओआय वाढेल. बेसिकली आता हा जो तुम्हाला ओआय दिसतोय ना, हा ओआय हा पर्टिक्युलर स्ट्राईक प्राइस साठी. ओके. बरोबर. 22,400 आता रुपयाला पर्टिक्युलर आहे. हा आता 22,400. 22,400 मध्ये तुम्ही बघितलं तर इथे तुम्हाला 219,47 लाख तिथे दिसत आहेत. आणि इथे दिसत येस. आहे तुम्हाला 174.88. ओके. हा. येस. तर बेसिकली समजा म्हणजे इथून आता पुढे बोला. हा 219 जे आहेत, आता तिथून समजा सेलर गेले आणि सपोज 22,300 ला गेले ते, ओके. तर 22,300 ला 203 आहे, तर ओके. तो वाढेल आकडा. हो, असं पर्टिक्युलर बरोबर. स्ट्राईक प्राइसचं सेम नसतं सर. म्हणजे तुम्हाला जर दिसायला असं दिसू शकतं इकडे की इकडे कमी आहे किंवा इकडे जास्त आहे किंवा इकडे कमी इकडे जास्त आहे. हे कुठल्या स्ट्राईक प्राइसला पर्टिक्युलर आपण सांगू शकत नाही. एखाद्याच्यात कॉलचा ओआय जास्त असू शकतो, पुटचा कमी असू शकतो. एखाद्याच्यात पुटचा जास्त असू शकतो, कॉलचा कमी असू शकतो. हो. येस. आता तुम्ही ज्या सेम स्ट्राईक प्राइसला एंट्री घेणार, तुम्हाला माहिती की मी आता 22,400 रुपयाला एंट्री घेणार, तर बावीस हजार हा. चारशे रुपयाला एंट्री घ्यायच्या वेळेस तुम्ही येऊन इथे पूर्ण ऑप्शनची चेन बघणार की मला ऑप्शनची चेन काय सांगते बेसिकली, मी जर एंट्री घेण्याच्या पहिले. ओके. हा. त्याच्यावरनं तुम्हाला एक अंदाज आणि याच्यामध्ये तुम्ही एक अनालिसिस वापरू शकतात की मी कोणत्या साईडला एंट्री घ्यायला पाहिजे, कॉल साईड घ्यायला पाहिजे की पुट साईड एंट्री घ्यायला पाहिजे. ठीक आहे. अच्छा, म्हणजे आता इथं जे 219 होतं, हा 219 जे होतं ते हम्म. 219 कॉलच्या कम्पॅरेटिव्हली कुठला जास्त आहे. हो बरोबर. हो. म्हणजे मग मी कुठला जास्त आहे ओआय, म्हणजे मी एंट्री कॉलला घेतली पाहिजे ना. ज्या ठिकाणी जास्त आहे तिथे एंट्री घ्यायची नाहीये तुम्ही. तेच ना, अपोजिट साईडला म्हणजे. हो, ऑपोजिट साईडला एंट्री घ्यायची. आणि इथं जर तुम्ही बघितलं तर इथं ओव्हरऑल पूर्ण सेमच दिसतंय, म्हणजे एवढा काही चेंजेस नाहीये असा. 219 आणि 174 एवढा काही डिफरन्स नाहीये. हा ओके. म्हणजे हे सेम ऍज इट इज साईडवेज म्हणू शकतात तुम्ही याला. हा. हा, तर म्हणजे कुठे सगळ्यात जास्त असं फ्लक्च्युएशन असू शकतं किंवा समजा एखाद्या ठिकाणी तुम्हाला एक हे बघा, एक मिनिट, एक तुम्हाला हे बघा इथे दिसतंय तुम्हाला हा 11.99 लाख. 224 आणि 11.
11.99 लाख, आणि इथे बघा डायरेक्ट किती 224.37 ला. हा, हा, तर मग इथे तुम्ही असा डिसिजन घेऊ शकतात की डायरेक्टली मी एंट्री कुठे घ्यायला म्हणजे पाहिजे. आता ह्या केसमध्ये मी जर तो 22,600चा पुट घ्यायला पाहिजे, हो. बरोबर ना? येस येस. येस, आता आलं लक्षात. बाकीचे काय तुमचे काही प्रश्न वगैरे असतील तर मी चॅट बॉक्समध्ये नंबर माझा ड्रॉप केलेला आहे करण सरांचा, तर तुम्ही डायरेक्टली चालेल. फोन जरी केला तर तुम्हाला बेसिकली बाकीचे सर्व ॲडवाइस त्यांचे देतील. ठीक आहे. येस येस, येस. थँक्यू सर. थँक्यू सो मच. अनिल सर, तुम्हाला अनम्यूट केलंय, बोला. नमस्ते सर. येस सर. नमस्ते, बोला. सर, आता आपण ऍट द मनी घेतली. ओके. ऍट द मनी जे बाईंग केलेली आहे, तर ओके. त्याला एस एल जो लावतो आपण, ओके. की बाईंगची प्राइस कुठं बघायची? म्हणजे सर एक्झॅक्टली मला कळालं नाही, तुम्ही एटीएम ला तुम्ही बाय केला. हा, म्हणजे एटीएमच्या प्रीमियमला बाय केलं, बाय बरोबर. केला. ओके. तर आपण एस एलच्या इथं आलो. ओके. एस एल लावायचं आपल्याला. लावायचं एस आहे. एल लावताना जी बाईंग प्राइस केली प्रीमियम, तो हा. कुठं बघायचा, ओके. की जेणेकरून आपल्याला 10 पॉईंट 20 पॉईंटचा लावता येईल खाली. डायरेक्टली प्रॅक्टिकली करून दाखवतो सर, चालतो. हो 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 हो. बघा सर, हा आहे आपला एटीएम, बरोबर. यावर आपण क्लिक केलं, इथे बाईंगचं ऑप्शन आलं, बरोबर. आपण बायवर क्लिक केलं की बघा इथे आपल्याला वरती आपली बाईंगची प्राइस दिसते. आता कोणत्या प्राइसला आपण बाय करू शकतो. ओके, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, बघा इथे किती दिसतंय, 39 रुपये, बरोबर. इंट्राडे सिलेक्ट केलं, मार्केट सिलेक्ट केलं आपण, 50 रुपये इथे बघून घ्यायचं, 50 रुपये चालू आहे, 50ला आपण बाय केलं. सो आपली बाईंगची प्राइस काय राहणार, 50 रुपये. जेव्हा आपण स्टॉप लॉस सेट करू त्यासाठी, तेव्हा म्हणजे पोर्टफोलिओला जाणार, एक्झिट वर क्लिक करणार आणि SLM सिलेक्ट करणार, तेव्हा आपण 10 पॉईंटचा सपोज आपला स्टॉप लॉस आहे. ओके, सो आपण कितीचा सेट करणार 10 पॉईंटचा स्टॉप लॉस. आपली बाईंगची प्राइस पहिलेच आपल्याला दिसून गेली ती नाही ते. सो 10 पॉईंटचा स्टॉप लॉस आपला कितीचा राहील. हॅलो अनिल सर, तुम्ही म्यूट झालात. हो सर, म्यूट झालं. 51चा आहे ना, तर 41चा राहील, 40चा राहील. यस, इथे तुम्हाला तुमची बाईंगची प्राइस दिसते ना. हो सर, हो सर. तुम्ही पहिलेच बघून घ्यायची ती बाईंगची प्राइस काय आहे काय नाही, बरोबर. बरोबर बरोबर सर. येस सर. अजून अजून काय प्रश्न सर. आणि सर, नॉर्मल करायचं की इंट्राडे EMI करायचं, जर आता. नॉर्मल मध्ये तुम्ही प्रेफर करा. नॉर्मल मध्ये तुम्हाला होल्ड करायचा असेल तर होल्ड पण करू शकता पुढे. इफ त्याला सेल करायचं असेल तर सेल पण करू शकता. अच्छा अच्छा ओके. अच्छा. आणि सर, चार्जेसचं किती लागतं बँक सेलिंगला? बघा, तुम्हाला ऑप्शन मध्ये चार्जेस बाय बाय करायला 25 रुपये लागतील आणि सेल करण्यासाठी पण 25 रुपये. असे ओव्हरऑल एक ट्रेड मध्ये तुम्ही 50 रुपये हे ब्रोकरेज जातं तुमचं. बट हा, इथे तुम्ही लॉट साईज किती पण बाय करू शकता त्याच ब्रोकरेज मध्ये. इथे लॉट साईजचे चार्जेस कट नाही केले जात. जसं की अदर ऍप मध्ये तुम्ही बघशाल की जेवढे तुम्ही लॉट साईज वाढवशाल तेवढे तुमचं ब्रोकरेज वाढेल. बट इथे तसं काहीच होत नाही. इथे तुम्ही लॉट साईज वाढवा, ब्रोकरेज नाही वाढणार. तेवढंच लागेल जेवढं तुम्हाला एका ट्रेड पर्टिक्युलर ट्रेड मध्ये लागणार आहे. ओके, परत तुम्ही मूड झालात सर. हो सर. यस, समजलं सर. हो हो. क्लिअर आहे आता. हो सर, हो नक्की. येस येस येस, थँक्यू. येस. तुम्हाला काय प्रश्न पडले ना या रिगार्डिंग तर डायरेक्टली मला कॉल करा. मी माझा तसा नंबर ड्रॉप केलेला आहे. ओके सर, ओके सर, थँक्यू. ओके. हो हो. येस सर, येस. थँक्यू सर. नेहा मॅम बोलू शकता तुम्ही. हॅलो. नेहा मॅम, तुम्ही अनम्यूट होऊन बोलू शकता. मॅम, मी तुम्हाला अनम्यूट केलंय, बोलू शकता तुम्ही. ओके ओके सर. हां, हॅलो सर. येस मॅम, बोला. मी काय होतं सर, ऑप्शनसाठी फॉन्ट किती लागतो? काय 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 ऑप्शनसाठी फॉन्ट किती लागतो? ऑप्शन साठी फंड हॅलो. किती लागतो. मॅम, तुम्ही हां हां. स्ट्राईक प्राइस चेक करायची. स्ट्राईक प्राइस किती चालू आहे, जेवढी स्ट्राईक प्राइस असेल
तेवढा तुम्हाला फंड लागेल. जसं मी तुम्हाला आयटीएम, एटीएम, ओटीएम समजून सांगितलं. सर्वांची हा. वेगवेगळी स्ट्राईक प्राइस आहे. सो तिथे चेक करायची की किती स्ट्राईक प्राइस आहे, कशी आहे, तेवढा तुम्हाला रिक्वायर्ड मार्जिन लागेल. ओके, पण आपलं जे इंट्राडे साठी रेग्युलरचं असलं इंट्राडे साठी मार्जिन आपण फंड ऍड केलं तर त्याच्यातूनच ऑप्शन होतं ना, म्हणजे हा, त्या फंड नॉर्मली जसं तुम्ही मध्ये. इंट्राडे साठी मार्जिन ऍड करतात ना तुमच्या क्यूब मध्ये, हा. तसंच सिम्पली त्याच वेने तुम्हाला फंड ऍड करायचा आहे आणि ऑप्शन मध्ये ट्रेड करायचं आहे. म्हणजे त्या ऑप्शन साठी वेगळा फंड ऍड करावा लागतो का असं नाही, विचारते मी. तसं काही नाहीये मॅम, तसं काही नाहीये. तुम्ही नॉर्मली तुमचा फंड ऍड करा क्यूब मध्ये, क्यूब मध्ये तुमचा फंड आहे. तुम्ही त्यामध्ये ऑप्शन पण हा. करू शकता, इंट्राडे पण करू शकता. ते तुमचं डिसिजन राहील, तुम्हाला कशामध्ये ट्रेड करायचं आहे. ओके ओके, ओके. ठीक आहे ठीक आहे. आणि सर स्टॉक ऑप्शन जी असते ती त्याच्यामध्ये इंट्राडे होऊ शकतो का स्टॉक ऑप्शन मध्ये? हो मॅम, तिथे पण इंट्राडे असतं, नॉर्मल असतं. तुम्ही कॅरी करू शकता एक्सपायरी पर्यंत नॉर्मल मध्ये. इंट्राडे मध्ये सेम डे बाय आणि सेम डे सेल, जसं इक्विटी मध्ये आपण करतो. ओके ओके ओके. ओके, ठीक आहे. येस ओके, थँक्यू येस येस. पवन सर बोलू शकता तुम्ही, अनम्यूट केलंय तुम्हाला. सर एक एक क्वेश्चन होता शेवटचा, ते सर बोलले ना त्याच्यामध्ये ते कळलं. सर हे काय कन्सेप्ट असते टाइम डिके होणे आणि आणखीन काय, म्हणजे ह्या काही 2-3 कन्सेप्ट बऱ्याच वेळा ऐकतो आम्ही, नावानच ऐकतो फक्त, पण हे नाही कळलं काय असते नेमकं. ओके सर, तुम्ही एक काम करा, मला आहे ना एंड ऑफ द सेशन कॉल करा, ओके, त्यावर आपण डिस्कशन करू. चालेल 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 सर. ओके ओके, ओके. ठीक ठीक. थँक्यू येस, थँक्यू सर. वाटलंच तर मला लगेच तुम्ही 20 एक मिनिटात कॉल करू शकता. ओके माझा ओके, नंबर आहे थँक्यू चॅट बॉक्स मध्ये, त्यावर आपण करूया थँक्यू सर. डिस्कशन. ओके. ओके ओके, थँक्यू सर. येस येस येस. नॉर्मल मध्ये यस पुन्हा मॅम चालेल, ऑब्विसली चालेल, काय हरकत नाहीये. कॅरी पण करू शकता आणि सेल पण करू शकता. अजून कोणाचे काही प्रश्न असेल तर प्लीज हँड रेस करा. ओके, सिद्धेश सर मी तुम्हाला अनम्यूट केलंय, बोलू शकता तुम्ही. हॅलो सर, एटीएम वर जाऊ नाही का, निफ्टीच्या एटीएम वर? आलो आपण एटीएम वर. हा, जे 56 दिसते ना, 56 त्यावर आपण क्लिक करतो ना, त्या चार्ट मध्ये जाऊन बघायला लागतं का? हा, चार्ट बघू शकता ना तुम्ही, काय हरकत नाही, बघू शकता. त्यानुसार पण ठरवू शकतो ना? हा, तुम्ही मार्केटच्या डायरेक्शन अनुसार पण ठरवू शकता तुम्हाला एंट्री घ्यायची की नाही. ओके. ओके. बट मोस्ट हा, ऑफली तुम्ही बिगिनर असाल, न्यू असाल तर ट्रिपल ए चा यूज करा. तिथे व्ह्यू क्लिअर चालेल होईल ना? पूर्ण. हा, ट्रिपल ए चा यूज करा. 15 मिनिटांवर तुम्ही कॅन्डल फ्रेम सेट करा. इकडे वेगळा पॅटर्न असेल, इकडे वेगळा पॅटर्न नंतर तरी चालतं ना? चालतं का सेम काय. पॅटर्न पाहिजे? बघा, तुम्ही नॉर्मली फक्त निफ्टीचा चार्ट बघा, असं पर्टिक्युलर एखाद्या स्ट्राईक प्राइसचा चार्ट नाही, डायरेक्टली निफ्टीचा चार्ट बघा. निफ्टीच्या चार्ट मध्ये आलो की तिथे तुम्हाला दिसतंय, पॅटर्न दिसतो की कोणता पॅटर्न काय फॉर्म होणार आहे, कसा होणार आहे. मग तिथून तुम्ही हम्म, तुमचं डिसिजन घ्या. ओके, ट्रिपल ए. चालेल चालेल. ओके. ओके ओके, धन्यवाद. येस तेच येस विचारायचं. येस सर येस. चेतना मॅम तुम्हाला अनम्यूट केलंय. हॅलो. येस मॅम बोला. तुम्हाला समजते आणि आज मॅम आवाज ब्रेक होतोय, पण आवाज सर ब्रेक मला होतोय स्टॉक तुमचा. मध्ये. हॅलो. हॅलो. येस मॅम बोला. हा, येतोय आवाज? येस येस येतोय ना, बोला ना. तर सर मला ऑप्शन तर समज, हा ऑप्शन तर कळालेलं आहे, आज प्रॉफिट पण केलं मी. ओके. पण स्टॉक मध्ये जे ऑप्शन करतात, ऑप्शन जसं स्टॉक मध्ये मला ते समजलेलं नाही. जसं त्यात पण पी आणि सी हे करतात ना. हॅलो. टीएनसी. ओके ओके मॅम, याची बोला तू ना तुम्ही. हे बघ रे. हॅलो. हा, तर सर मला ते जसं तुम्ही ऑप्शन करता हे घेताय सर, तसं तुम्ही ऑप्शन स्टॉक ऑप्शन करता पण एखादं सेशन अटेंड करायला पाहिजे. ओके, नक्की करूया हॅलो. मॅम. नक्की करूया मॅम, त्यावर पण आपण नेक्स्ट वीक मध्ये नक्की हो म्हणजे करूया. ठीक आहे सर, मला हे तर कळालेलं आहे ऑप्शन मध्ये ओके. आणि बऱ्यापैकी समजलं आणि आज म्हणजे हळूहळू करताय थोडं
हा, हळूहळूच करा मॅम. आणि मोस्ट ऑफली तुम्ही एकच लॉटवर ट्रेड करत चला. ओके, कॉन्टिन्यू नका वाढवू तिथे तुमची. ओके मॅम. मॅम तुम्ही अनम्यूट झालात आय थिंक. एक मिनिट. एक मिनिट सर. मॅम मी तुम्हाला अनम्यूट केलंय, बोलू शकता तुम्ही. हॅलो. येस मॅम, बोला ना. हा, येतोय आता. येस येस. नेटवर्क प्रॉब्लेम तर. सर ओके आम्हाला कसं म्हणजे तुम्ही सेशन तर घेताय ऑप्शन करता, ओके पण थोडं स्टॉक ऑप्शन करता पण घेतली म्हणजे ते कळत नाही सर, असं म्हणजे नेमकं काय असतं ठीक ते. आहे मॅम, त्यावर पण आपण सेशन घेऊया, काय हरकत नाही. ओके. हो हो हो. नाहीतर तुम्ही ठीक मला आहे. डायरेक्टली 1 to 1 मध्ये कॉल करा, मी 1 to 1 मध्ये तुम्हाला समजून सांगेन. अच्छा, पण सर सर्वांसोबत आणि क्वेश्चन आन्सर म्हणजे मला ते CP ते काय असतं ते कळत नाही, म्हणजे नेमकं कसं करायचं ते कळत नाही. बघत तर असते मी. ओके. ठीक आहे, तुमच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि तुम्ही सांगितलं तर हो, छानच नक्की आहे. नक्की मॅम. डायरेक्टली मला कॉल केला, तुम्हाला पुढे काय अडचण आली मला डायरेक्टली कॉल करा, काय प्रश्न पडले हो, डायरेक्टली तर कॉल करा. तुमचा नंबर सर. चॅट बॉक्स मध्ये ड्रॉप केलेला आहे, चेक करू शकता. हो हो, ठीक आहे. थँक्यू एकदम सर. तसं तुम्ही सांगितलं मागल्या वेळेस केलं मी सेशन अटेंड ऑप्शनचं. ओके. हा. ठीक आहे मॅम. छान. आज प्रॉफिट झालंय सर, म्हणजे हळूहळू कळतंय की जोपर्यंत येस. आपण करत नाही हा, नेमकं लाईव्ह मध्ये. जवळ आहे ना मॅम, तुम्ही करणार नाही ना स्वतः प्रॅक्टिकल, तेव्हा हा. तवर तुमचा व्ह्यू क्लिअर नाही होणार. हो हो सर. ओके. आता तो हळूहळू सुरू आहे. हा, आणि हळूहळू थोडं. करायचं तिथे. हो, मला फक्त ते स्टॉक ऑप्शन मध्ये थोडं कन्फ्यूज आहे. मला त्याकरता ठीक आहे, मी कॉल करा मला, तुमच्या. आपण बोलूया त्यावर पण. हो 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 सर. थँक्यू सर. ओके. येस येस. सो ओके. सो सर्वांचे क्वेश्चन आन्सर संपलेले आहेत. ठीक आहे. सो फॅमिली, तुम्हाला अजून काही प्रश्न पडले, माझी हेल्प लागली कुठे, तर माझा नंबर मी चॅट बॉक्स मध्ये ड्रॉप करून दिलेला आहे, तुम्ही डायरेक्टली मला कॉल करू शकता. ओके. तुम्हाला माझी हेल्प लागली कुठे तर डायरेक्टली मला कॉल करा. ओके. आणि थँक्यू सो मच, तुम्ही टाइम दिला, सेशन अटेंड केलं. ओके. सो आपण एंड करूया हे सेशन. तुम्हाला ज्यांना रेकॉर्डिंग पाहिजे नसेल त्यांनी मेसेज करा मला व्हॉट्सअपला किंवा टेलिग्रामला, मी त्यांना रेकॉर्डिंग पण प्रोव्हाइड करून देईल, ग्रुपला पण रेकॉर्डिंग येऊन जाईल. ओके. सो थँक्यू सो मच फॅमिली, भेटूया आपण नेक्स्ट वीक मध्ये. ओके. सो बाय बाय.